आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. अचानक समोर आलेला तो चेहरा, योगायोग की कोणाचं तरी प्लॅनिंग. नजरा भिडतात, पण शब्द अजूनही जागीच थांबलेले. एकाच ठिकाणी दोन वेगळे खेळ सुरू होते. सक्षम ऑफिस मधून घरी आला. फ्रेश होऊन त्याने कपडे चेंज केले. बाहेर येताच त्याने केस विंचरले आणि त्याच्या आवडीचा डिओडरंट मारला. आरशात बघत त्याने स्वतःच्या दाढीवरून एक हात फिरवला. तो आरशात बघत होता तितक्यात त्याचं लक्ष पाठीमागेच असलेल्या त्याच्या ऑफिस बॅगकडे गेलं. मागे वळून तो बॅग जवळ गेला. बॅग ओपन केली. त्यातून त्याचा लॅपटॉप काढून चार्जिंगला लावला आणि पुन्हा बॅग जवळ आला. त्या बॅग मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट होती. साईडच्या कप्प्यात असलेला बॉक्स त्याने बाहेर काढला. समोर पकडून ओपन केला. बॉक्स ओपन करताच त्याचं लक्ष आत ठेवलेल्या त्या नाजूक मंगळसूत्राकडे गेलं. तसं त्याने ते मंगळसूत्र स्वतःच्या हातात घेतलं. एकदम छोटस आणि नाजूक मंगळसूत्र होतं. सेंटरला एक डायमंडचं नाजूक हार्ट शेप पेंडंट होतं. नॉट बॅड. चॉईस तशी चांगली आहे मिस धडपडीची. ते मंगळसूत्र पुन्हा आत ठेवून त्याने बॉक्स बंद केला आणि तो बॉक्स व्यवस्थित त्याच्या कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवून दिला. भाई भाई, जीवा वादळासारखी पळतच आत शिरली. अगं हळू जीवा, पडशील ना. भाई, आय वॉन्ट युअर हेल्प. आता काय झालं? मला शॉपिंगला जायचंय, खूप अर्जंट आहे. तू चल ना माझ्यासोबत. जीवा, हा कुठला वेळ आहे शॉपिंगचा? आणि अशी काय तुला अचानक इमर्जन्सी आली आहे? अरे भाई, उद्या ना माझ्या एका मैत्रिणीचा बर्थडे आणि मी आज गिफ्ट घ्यायचं विसरले. अरे मला ना तिला गिफ्ट द्यायचंय. सकाळी तिला सगळे गिफ्ट देतील आणि माझ्याकडे देण्यासारखं काहीच नसेल. म्हणून आता मला शॉपिंगला जायचंय. तू चल ना माझ्यासोबत. जीवा, मी थकलोय अगं. दर्श किंवा ध्रुव पैकी कोणाला तरी घेऊन जा ना. आय वॉन्ट सम रेस्ट डिअर. अरे दर्श अजून हॉस्पिटलमधून आला नाहीये आणि ध्रुव सोबत मी जाणार नाहीये. त्याचं माझं पटत नाही, तुला माहितीये ना. आणि एकटीला मला कोणी घराबाहेर जाऊ देणार नाही. म्हणून तर रिक्वेस्ट करते ना तुला, प्लीज चल ना. एका तासात परत येऊ अरे आपण. प्लीज ना भाई, प्लीज प्लीज प्लीज. नाहीतर उद्या सगळ्या फ्रेंड समोर माझी इज्जत जाईल रे. ओके फाईन. तू जाऊन रेडी हो जा, मग निघू आपण. थँक्यू भाई, तू ना जगातलं बेस्ट ब्रदर आहेस. जीवाने टाचा उंचावून त्याच्या गालावर एक हलकीशी पप्पी दिली आणि पळतच बाहेर निघून गेली. वेडी, कधी मोठी होणार आहे देवच जाणे. तिचा आवरेपर्यंत थोडा वेळ आराम करावा.
या हेतूने तो त्याच्या आराम खुर्चीत जाऊन बसणारच होता. तितक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याने चार्जिंगला लावलेला फोन हातात घेतला तर फोन कुणालचा होता. काही महत्वाचं काम असल्याशिवाय कुणाल त्याला कधीच कॉल करत नाही हे त्याला माहिती होतं. हॅलो हॅलो सर, एक सांगायचं होतं. बोल ना. सर, युगा मॅडम त्यांच्या आजीसोबत पेठेत गेल्यात. बहुतेक साड्यांच्या शॉपिंगसाठी गेल्या असतील. या वेळेला संध्याकाळचे 7:30 वाजलेत. येस सर, तुम्ही सांगितल्यापासून मी त्यांच्यावरच पाळत ठेवणे. फाईन, लक्ष ठेव. आणि त्या कुठल्या दुकानात जात आहेत तेवढं मला सांग. ओके सर. सक्षमने फोन कट केला. भाई, आय एम रेडी. 5च मिनिटात जीवा रेडी होऊन आली. जास्त उशीर झाला तर घरचे जाऊ देणार नाहीत हे तिला चांगलंच माहिती होतं. म्हणून तिने फक्त कपडे चेंज केले आणि पटकन रेडी होऊन आली. तू चल खाली, मी कारच्या कीज घेऊन आलो. ओके भाई, पण पटकन ये हा. परत वेळेत घरी नाही आलो ना तर मोठी आई ओरडेल आपल्याला. तू जा, मी आलोच. एवढी काय घाई झाली हिच्या घरच्यांना, जे एकाच दिवसात सगळी शॉपिंग करायची आहे. त्याने फक्त अंगातला शर्ट चेंज केला आणि कारच्या चाव्या घेऊन तो खाली आला. सक्षम तिच्यासोबत जातोय म्हटल्यावर कोणीही त्यांना अडवणार नव्हतं. जिओ, हा भाई, तुझ्या मैत्रिणीला काय गिफ्ट द्यायचंय ते ठरवलंयस का? तसं काही ठरवलं नाहीये अजून, पण आपण मॉलमध्ये जाऊया. तिथे काहीतरी सापडेलच ना. मॉलमध्ये? हा, एखादी हँडबॅग किंवा मग छानसं वॉच गिफ्ट करेन म्हणते. मी काय म्हणत होतो, काल ना कुणालने त्याच्या बहिणीसाठी पेठेतून एक ट्रेडिशनल ड्रेस घेतला. खूप सुंदर होता. तुझी हरकत नसेल तर आपण एकदा जाऊन बघू शकतो. तसंही मुलींना नवीन नवीन कपडे घालायला आवडतातच ना. हो का? चालेल, जाऊन बघू आपण. तसंही रुचीला ट्रेडिशनल ड्रेसेस खूप आवडतात. बरं, ठीक आहे. घेऊ मग पेठेत गाडी? हा, चालेल. तसा सक्षम गालात हसला. शेवटी जिथे त्याला जायचं होतं तिथे जायला जीवा रेडी झाली होती. त्या म्हातारीच्या अंगात काय 16 वर्षाच्या पोरीची आत्मा घुसलीये का? एकाच दिवसात लग्नाची शॉपिंग करून तुला काय उद्याच काढून द्यायचा विचार आहे की काय तिचा? कपड्यांच्या दुकानात पुन्हा एकदा युगा आणि रूपाचं मोबाईलवर चॅटिंग सुरू होतं. अगं, आज फक्त लग्नाच्या साड्या घेणार आहोत, बाकीचं सगळं नंतर, कारण वेळ कमी आहे ना ब्लाऊज शिवायला. म्हणून आऊसाहेब म्हणाल्या की मेन साड्या आजच घेऊन टाकू. मला एक कळत नाही युगा, तशी पण ती म्हातारी तुझ्या आवडीचं काहीच घेत नाही, मग तुला सोबत नेतेच कशाला? खरं सांगू का रूपा, मला या सगळ्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये, पण मी कुणाला नकारही देऊ शकत नाही ना. म्हणून फक्त घरचे जसं बोलतायत तसं करते. आजीच्या नकळत पुन्हा युगाने रूपाला रिप्लाय पाठवला. त्या साड्या बघण्यात बिझी होत्या. शॉपिंग म्हणजे आऊसाहेबांच्या आवडीचा विषय.
त्यामुळे एकदा दुकानात शिरल्या की त्यांचं बाकी कुठेही लक्ष नसायचं. आणि त्याचाच फायदा घेऊन युगा रूपासोबत बोलत होती. मी काय म्हणते युगा, तसंही तुझं लग्न त्या रानरेड्यासोबत होणार नाहीये. मग तू बिनधास्त शॉपिंग कर. नंतर मस्त बॅग भरायची आणि मिसेस इंडिया सारखं गायब व्हायचं. निदान गायब झाल्यावर तरी चांगले चांगले कपडे असतील तुझ्याकडे घालायला. तू पण ना रूपा, तू आणि तुझे जगावेगळे सल्ले. बरं चल, नंतर बोलते. बाय. हा बाय. युगाने फोन बंद करून पर्समध्ये टाकला. चुपचाप आऊसाहेबांच्या जवळ येऊन उभी राहिली. भाई, आर यू शुअर? आपल्याला इथे चांगला ड्रेस मिळेल? बघायला काय हरकत आहे? मिळाला तर ठीक, नाहीतर मॉलमध्ये जाऊ. तू खाली उतर, मी गाडी पार्क करून आलो. तशी जीवा खाली उतरली. त्याने साईडला गाडी पार्क केली आणि तो सुद्धा खाली उतरला. कुणालने आधीच त्याला दुकानाचं नाव मेसेज करून सांगितलं होतं. त्यामुळे सक्षम एक्झॅक्टली सेम दुकानात जीवाला घेऊन गेला. त्या दुकानात लेडीजच्या खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. ट्रेडिशनल ड्रेसेस, वेस्टर्न ड्रेसेस आणि साडी असे वेगवेगळे सेक्शन्स होते. भाई, ऑप्शन चांगले वाटतायत रे तसे. एक्सक्यूज मी, इथे गर्ल्स साठी ट्रेडिशनल ड्रेसेस कुठल्या सेक्शन मध्ये मिळतील? मॅम, ड्रेसेसचं सेक्शन सेकंड फ्लोअरला आहे. बरं भाई, चल. जीवा, मला त्या लेडी शॉपिंगचं काही कळत नाही. तो तुला हवं ते घे, तोपर्यंत मी खालीच थांबतो. बरं ठीक आहे, मी बघून येते. जीवा वरती जायला निघाली. जीवा जातात सक्षमने सभोवताली नजर फिरवली, पण त्याला युगा कुठेच दिसली नाही. इथे साड्यांचा सेक्शन कुठे आहे? आता लग्नासाठी ती साड्या घेणार इतकं तर त्याला माहिती होतं. सर, फर्स्ट फ्लोअरला आहे. थँक्स. सक्षम वर जायला निघाला. हे बघ पोरी, ही साडी मला छान वाटते. आऊसाहेबांनी एक साडी तिच्या अंगावर टाकली. ती साडी तिला अजिबात आवडली नव्हती. भडक तपकिरी रंगाची ती साडी होती. त्याचे काठ सुद्धा खूप मोठे होते. काय मग, चांगली आहे ना? त्यावर नाही म्हणायची काही तिच्यात हिम्मतच नव्हती. तिने फक्त एक जबरदस्तीची स्माइल देऊन नंदी बैलासारखी हो मध्ये मान डोलवली आणि ती साडी समोरच्या टेबलवर ठेवली. आऊसाहेब, मला घरी वापरायला पण साड्या लागतील ना? तुम्ही अजून बघा, तोपर्यंत मी त्या समोरच्या काउंटरवर बघते. तिने एक मोकळा श्वास सोडला आणि बाजूच्या काउंटरवर गेली. आता तिकडे गेलीये म्हटल्यावर काहीतरी बघावं लागणार होतं. आऊसाहेब जवळच होत्या, म्हणून तिने तिथे असलेल्या एका बाईला साड्या दाखवायला सांगितल्या. ती बाई एक एक करून तिला साड्या दाखवत होती. पण युगाच्या मनात भरेल अशी एकही साडी वाटत नव्हती. ती फक्त टाइमपास म्हणून वेगवेगळ्या साड्या बघत होती.
मॅडम, असं नाही कळणार तुम्हाला. तुम्ही एक काम करा, यातली जी साडी आवडते ती तुम्ही खांद्यावर टाका. समोरच्या आरशात बघा. तुम्हाला कळेल की तुमच्यावर कोणता रंग खुलून दिसतोय. तशा तर गोऱ्या आहात तुम्ही, त्यामुळे तुमच्यावर सगळेच कलर छान दिसतील. पण तरीही एकदा ट्राय करून बघा. तिने त्यातल्या त्यात बरी असलेली एक मोरपंखी रंगाची साडी उचलली आणि आरशासमोर जाऊन उभी राहिली. तिने हातातली साडी एका खांद्यावर टाकली आणि समोर आरशात पाहू लागली. पण जशी तिची नजर समोरच्या आरशात गेली तसे तिचे डोळे भले मोठे झाले. साडीपेक्षा तिचं लक्ष त्या आरशातून दिसणाऱ्या सक्षमकडे गेलं होतं. नेमका तो सुद्धा तिथेच पोहोचला होता. त्याची सुद्धा तिच्यावरच नजर पडली होती. दोघेही त्या आरशातून एकमेकांच्या नजरेत अडकले होते. तिचे ते मोठे झालेले डोळे बघून क्षणभरासाठी त्याला हसूच आलं. ती खूप फन्नी दिसत होती. अरे, हा राक्षस इथे काय करतोय? तिने मागे बघितलं. तशी ती अजूनच शॉक झाली. एका क्षणासाठी तिला वाटलं होतं की आपला हा भ्रम आहे. पण नाही, तो खरंच तिच्या समोर उभा होता. तशी ती घाबरली आणि घाबरून लगेच आऊसाहेबांकडे बघितलं. तर त्या अजूनही साड्या बघण्यात गुंग होत्या. हा माणूस माझी मदत करतोय की मला विदाऊट तिकीट सरनापर्यंत घेऊन जायची प्लॅनिंग करतोय? तिने थोडे रागीट डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. तशा त्याच्या भुवया जवळ आल्या. तिला नक्की काय म्हणायचंय ते त्याला अजून समजलंच नव्हतं. योगा, अगं ए योगा, तशी ती दचकली आणि तिच्या हातातली साडी खाली पडली. तिची ती धांदल बघून त्याला अजून हसू आलं. हा, आले आऊसाहेब. तिने पडलेली साडी पटकन हातात उचलून त्यांच्याकडे दिली. तिथे आऊसाहेब एक दोन साड्या तिच्या अंगावर टाकून बघत होत्या. पण तिचं सगळं लक्ष मात्र सक्षम जिथे उभा होता तिकडेच होतं. आऊसाहेबांनी एक डार्क राणी कलरची साडी तिच्या अंगावर टाकली. त्याने नकारार्थी मान डोलवत तिला तिथूनच ती साडी घेऊ नको असा इशारा केला. तसं तिने स्वतःच्या अंगावर टाकलेल्या साडीकडे पाहिलं. ही नको, खूप भडक कलर आहे. तिच्याही नकळत ती पटकन बोलून गेली आणि नंतर स्वतःच्याच शब्दावर तिने जीभ चावली. देवा, हा माणूस समोर आला की होतं तरी काय मला? माझी जीभ माझं काहीच ऐकत नाही, नुसती चुरू चुरू बोलायला लागते. बर, मग ही बघ. आऊसाहेबांनी दुसरी साडी उचलून तिच्या अंगावर टाकली. पुन्हा एकदा तिच्याही नकळत तिची नजर त्याच्याकडे गेली. त्यानेही थम्स अप करून त्याची पसंती दर्शवली. तसं तिने त्या साडीकडे पाहिलं. जांभळ्या रंगाची सोनेरी काठ असलेली ती एक सुंदर पैठणी होती. तिला सुद्धा ती साडी खूप आवडली. हा, ही साडी छान आहे. ए बाबा, ही साडी बाजूला ठेव. आऊसाहेब, मी वॉशरूमला जाऊन येऊ का? आऊसाहेब परमिशन देतील की नाही ह्याची तिला जरा धास्तीच होती. हा, जा, पण लवकर ये.
आणि खबरदार कुठे गायब झालीस तर. तशी तिने मान हलवली आणि ओढणी हाताशी घट्ट पकडत तिथून निघाली. जाताना तिने सक्षमकडे पाहिलं. तो तिथल्या भिंतीला टेकून उभा होता. ती थोडी पुढे जाऊन थांबली आणि मान तिरपी करून त्याच्याकडे पाहिलं. ओ शुकशुक. तिने मानेनेच त्याला सोबत यायचा इशारा केला. मी नाही, तुम्ही नाही, मागच्या भिंतीला बोलवते. काय मग, आवडते की नाही युगा आणि सक्षमची केमिस्ट्री?